हाय फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आता नवीन बंगल्याचं तिकडे काम चालू झालं आहे म्हणून आता मोटर घेऊन जायचं आहे मला आता गावाकडे. आणि आज सुट्टी संडेची म्हणलं चला आता मग जाऊ. आता बहिणीची इथून मोटर घ्यायची, पाणबुडी मोटर. आणि आज कॉलमचं काम चालू केलं त्याच्यामुळे मग आता चाललो आहे मोटर घेऊन गावाकडे मी. तर सामनापूरला जायचं तिथून मोटर घ्यायची, डायरेक्ट जांबूतला जायचं आहे आता. चला तर आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो काम कसं कसं चालू झालं आहे. पुन्हा शेततळं बनवलेले आता तात्पुरतं, पाण्याचे टँक नंतर बनवणार आहे. फ्रेंड्स आता जस्ट आलेले आहे गावाकडे मोटर घेऊन. ही मोटर आणलेली इथे केलेलं आहे पाण्याचं, आता शेततळं केलेलं आहे, बोरचं पाणी लावलेलं आहे. आणि आज काम चालू झालेलं आहे इकडं घराचं कॉलमचं वगैरे. ही मोटर आणलेली, बोरचं पाणी सोडलेलं आहे तळ्यामध्ये. इकडं आलेले वाटेकरी राहायला, छोटंसं घर बनवलेलं आहे वाटेकऱ्यांचं. बंगला छान झाला तुमचा हो. बंगला छान आहे तुमचा म्हणलं. कालच आले राहायला. इकडे चालेल टोमॅटोची बांधणी. आता या साईडला इकडे मखडी वगैरे आणि डबर टाकलेले, मटेरियल टाकलेले सर्व. इकडे वाळूचं पण डेक टाकलेलं आहे इकडे एक. इकडे चालेल कामगारांचं काम वगैरे. आता आलोय अक्काच्या घरी. अक्का कापते टरबूज. टरबूज वानोळ आला का ना अक्काला? असं आहे काय? हां, आलोय आम्ही गावाकडे. अक्काच्या घरी आलो जेवायला. आता अक्काने मस्त स्वयंपाक बनवलेला आहे चुलीवरचा. लाल निघाले मस्त. शेंगदाण्याची चटणी चुलीवरची, मस्त बाजरीची भाकरी भेटली. आता जेवण करायचे. भाऊ ये टरबूज खायला ये रे. आमच्या स्विमिंग पूल मध्ये 2 गडी पोहतात. आम्ही नवीन बंगल्याच्या तिथं स्विमिंग पूल बनवलेला आहे. मस्त पैकी पोह राहिले आहे ना. वॉटर पार्क भारी आहे ना आपलं. तसं वॉटर पार्क आहे आमचं बंगल्याच्या पुढचं. सध्या पाण्याचा टँक नाही बांधला अजून आम्ही. तोपर्यंत आम्ही आता हे थोडंसं तळं बनवलेलं, वॉटर पार्क केलेले, स्विमिंग पूल केलेले. बावडूला पोहायला रोजचं घर बावडू. मोटर जोडायची आम्हाला, पाणबुडी मोटर टाकायची. फाउंडेशन टाकलेलं आहे आता PCC करण्यासाठी. सिमेंट, खडी, वाळू. आम्ही टोमॅटो तर पूर्ण आता एवढं एक वावर पूर्ण टोमॅटो लावलेले. छान आहे टोमॅटो वगैरे आलेले मस्त. आणि इकडे खाली आहे कांदे, डोंगरापर्यंत कांदे इकडे. आणि इथं आम्हाला नवीन बंगला बांधायचा आहे. काही वाळू वगैरे टाकलेली. अक्काच्या घरी आलेलो आहे. थोडासा लसूण घेतलाय, कांद्याची पात घेतली आणि एक भोपळा घेणार आहे आम्ही. तर आता खूप उशीर झालेला आहे, 5:30 वाजले. आम्ही निघतोय आता. दाजींनी दिलाय लसूण थोडासा, 2 जुड्या लसूण, एक भोपळा, थोडेसे कांदे देणार आहेत दाजी आता वानोळा. तर आता निघलोय आम्ही. तर बाईने दिले आता दूध आणि दही. वाघूर बिगूर लावलेली आता इकडं. बकरा आलेले आता वावरामध्ये. दादू भाऊ चला निघू मग काय. ऊनच आता कोकऱ्यांकडे बकरं गेलेले. आता कोकरे आणि बकरे छोटे छोटे कोकरं सेपरेट केले जातात, त्याच्यामुळे मग त्यांना ना सेपरेट वावरामध्ये चारावं लागतं. बकरं गेलेले आता तिकडे नदीवरती पाणी वगैरे प्यायला. हा हा. तर आता बकरं दिलेले सोडून आणि आता हे कोकरे आता ठेवलेले घरी. कोकऱ्यांकडे आता मी, माझी ड्युटी सारखे पळतात. छोटे छोटे पिल्ले आहे ना, त्यामुळे सारखे पळू राहिलेत आज. तर आता गोडीला आणलेलं आहे पाण्यावर. इथं मस्तपैकी ना बकरांसाठी आणि गोडीसाठी ना पाण्याची अशी गव्हाण बनवलेली. वॉटरप्रूफ कागद घेतलेला एक, ताडपत्री, वॉटरप्रूफ ताडपत्री, त्याची गव्हाण बनवली. त्याच्यात पाणी साचवलेलं, तळं बनवलेलं थोडक्यात छोटं. तर आता बकरं दिलेले काढून सेपरेट. आणि बकरं साईडला जातात आणि कोकरे वाघुरीमध्ये कोंडलेले साईडला वेगळे वेगळे केलेले. तर घोडीवर एक राऊंड मारतो, जरा बसून पाहतो. इकडे एक ड्रम भरून ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे रानातलं जीवन आहे मस्तपैकी. न्यारी आमची
बाजरीची भाकरी, अंडे बिंड तळले. दादून मी ताव आणतो आता. बाई तू पण जेव ना. हॅलो काही तर आमच्याकडे आलेला आहे खूप सारा पाऊस आणि बावळट पावसात दिसतंय. अरे पागल आहे का काय? अरे तुमच्या दोघांचं काय चाललंय? एवढं जोर जोराचा पाऊस आहे आणि हे नुसतं दिसतंय. अजून गारा नाही पडले, पडायची शक्यता आहे खूप जास्त. पावसाचा आनंद घ्यायचा काम चालू आहे. छत्री उडून चालली. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी निघालोय गावाला. गावाकडे नंदनबाईची जत्रा आहे आणि फक्त यशला सोबत घेऊन चाललोय. तर अनुष्का इथेच थांबणार आहे. आणि आता आणले आम्ही वडापाव. सकाळी नाश्ता वगैरे काहीच नव्हतं केला, जायचा प्लॅनिंगच नव्हता. तर सकाळी फोन आल्यामुळे मग निघायचंय म्हणून मग म्हटलं आता आधी नाश्ता करून घ्यावा आणि मग निघावं. तर अनुष्काची उद्या पेपर, त्यामुळे ती काही येणार नाही. आणि आता आधी नाश्ता करतो आणि मग निघतो. तर आहे ना, आत्ताच आम्ही पोचलोय गावाकडे. मिस्टरांनी आम्हाला घरी सोडलं आणि इकडे आले काम काय काय चालू ते बघण्यासाठी. तर इथं टाकीचं काम चालू केलंय. आता मस्तपैकी शिजवलेले मटण. धावपळ झाली, दरवेळेस आम्ही राहतो जयताई राहती. आज इतकी धावपळ. बसले गप्पा मारीत चालले. काय गप्पा चालू आहे काय इकडं? हा, भाजी रेडी झालेली मस्त एकदम तरीची. मामा पण आलेले आता जेवायला. जस्ट आलेले मामा. आज रुटला होते मामा? नाही, आज नाही. आज घरीच होतो. हा, गव्हाचं काम चालू होतं. गहू काढला बाई काल. बसले इकडे पाहुणे जेवायला. मी पण बसतो ना. तू बस ना. हा बसतो. दादू बसला इकडे जेवायला. तर आज खूप धावपळ झालेली आहे, कारण आमच्या पण घरी जत्रा आहे, माझ्या ननंदबाईच्या पण घरी जत्रा आहे. आणि कामाला माणसं खूप जास्त कमी झाले, त्यामुळे खूप धावपळ झालेली आहे. दोन्हीकडे पण बघावं लागतंय. तर मिस्टरांनी नंदबाईच्या घरी जाऊन त्यांची भाजी वगैरे बनवून दिली आणि तिकडून जेवण करून आले. आणि आमचं अजून शिजतच होतं, तर आता शिजलंय आणि आता भाजीला फोडणी द्यायची. पाहुणे पण यायला सुरुवात झालेली जेवण करायला. आणि पावसाचं पण खूप जास्त वातावरण झालंय, त्यामुळे ना खूप घाई गडबड झालेली. आणि कामाला फक्त मी आणि माझ्या सासूबाईचेच घरी. यशला पण आणलं होतं सोबत, म्हटलं थोडंसं हाताखाली करेन, पण तो पण गेलाय त्याच्या आत्याच्या घरी. आता इकडे भाजी रेडी झालेली आहे मस्त. दुसरे का निवड भरती जाऊ चल. ओके चल. देवासाठी केलंय मलिदा. यात काय त्याच्यात भरायचं तिकडे भाजी आली उकळत. आता भाजीच्या चालू चुलीवरच्या भाकरी. सुरेखा बसली जेवायला सगळ्यांच्या अगोदर. बाई बॉडी ती ताटा बिटा. भाजीची मस्तपैकी तरी आलेली. तर माझ्या छोट्या ननंदबाई आल्या होत्या थोडीशी मदत करू लागायला, पण पुन्हा त्यांना माझ्या मोठ्या ननंदबाईकडे आम्ही पाठवून दिलं त्यांच्या मदत करण्यासाठी. आणि इकडे आता आमच्या ना टाकीचं काम चालू आहे, पाण्याच्या टाकीचं. तर गोल सर्कलमध्ये टाकी आहे आणि उंच टाकी उभी. चला मग काय आका नको का मग आम्ही? नाही नको नको. जयताई करू लागते भाकरी. जयताईची लय हाल झाली आज. इकडे भाकरी तिकडे भाकरी. हा ना. आपली ओळखच नाही. हा मी मोठा आहे रमेशचा भाऊ. तर आता आम्ही निघालोय आता संगमनेरला. बाई आता एकटीची भाकरी करायला. अजून 10-15 पाहुणे यायचे जेवायला. बाईचं चालू सुनताताईला. जयताईचा सुनताताईचा डबा चालवलाय. तनून आणू घरी, त्यामुळे त्यांना बी डबा चालवलाय.